संजू राठोड हे खूप मोठे कवी आहेत आणि त्यांच्या कवितेवरती असे प्रश्न हा हे बरोबर नाही। पांढऱ्या कलरचा घोडा, घोड्याचा कलर पांढरा, कसा नाचतोय बघा चाबरा, कसा नाचतोय बघा चाबरा। मित्रांनो, ह्यो जो व्हायरस आहे त्याचं मूळ जे आहे ते या गाण्यापासून आहे। लाल लाल कलरची बांगडी, बांगडीचा कलर लाल। नमस्कार, राम राम, प्रणाम, प्रणिपात माझ्या आत्मनिर्भर मित्रांनो, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र। आज आपण बोलणार आहोत लाल लाल कलरची बांगडी, बांगडीचा कलर आहे लाल या मार्केटमध्ये आलेल्या नवीन गाण्याबद्दल। या गाण्यावरती बोलण्याआधी आपल्या लखन भाऊने जे स्वतःचं यमक जुळवून गाणं बनवलं आहे ते आपण अगोदर बघून घेऊया। लाल लाल कलरची बाटली, बाटलीचा कलर लाल, उन्हाचे झाले तहाल, बायको जोडीने पेऊ खुशाल। धन्यवाद। हे बघा लखन भाऊ, तुम्ही एकटे प्या नाही तर जोडीनं प्या, पण असे यमक जुळवून तुम्ही संजू राठोड पेक्षा भारी यमक जुळवू शकता, हे नका दाखवून देऊ। लाल लाल कलरची बांगडी, बांगडीचा कलर लाल। वाह, काय लिरिक्स लिहिल्यात संजू भाऊने। लाल लाल कलरची बांगडी, बांगडीचा कलर आहे लाल। वाह भाऊ, लाल कलरची बांगडी काय आणि बांगडीचा कलर लाल काय, दोघांचा अर्थ एकच होतोय। उग यमक जुळवण्याच्या नादात सगळीकडे लाले लाल करून टाकू नको। पुरा ठेला। संजू भाऊ, इतकं पण लाल लाल करू नकोस, कारण तुझं हे लाल लाल ऐकून आमच्या कानातून लाल रस्ते यायला लागले। आपल्या संजू भाऊची एक खासियत आहे आणि ती म्हणजे भाऊला गाण्यामध्ये लाल हा शब्द वापरल्याशिवाय भाऊचं गाणंच पूर्ण होत नाही। म्हणजे आपल्या संजू भाऊने याआधी सुद्धा एक गाणं लिहिलं होतं आणि ते म्हणजे गुलाबी साडी आणि लाली लाली लाल। गुलाबी साडी आणि लाली लाल लाल, दिसते मी भारी, राजा फोटो माझा काढ। अरे भाऊ, कधीतरी हिरवा हिरवा पोपट म्हण, काळा काळा कावळा म्हण, प्रत्येक वेळेस लाल लाल गाणं करायची काय गरज आहे, गाणं लाल करायची काय गरज आहे असं म्हटलं मी। लाल लाल कलरची बांगडी, बांगडीचा कलर लाल। हे बघ भाऊ, लाल लाल कलरची बांगडी इथपर्यंत ठीक आहे, पण यांना तू असले सर्कस मधले कपडे का घातलेत आणि तू यांना तुझ्यासोबत नाचायला का बोलतोय? नाही म्हणजे यांनी ज्या प्रकारचे कपडे घातलेत त्यावरून तर असं वाटतंय की यांनी तुझ्यासोबत नाही, नाच रे मोरा नाच या गाण्यामधल्या मोरासोबत नाचलं पाहिजे। तू आहे टॉप जशी चेरी चेरी, हा प्यारी प्यारी जस्ट लाइक अ किरी बेरी। संजू भाऊने गाण्यामध्ये अशा लिरिक्स लिहिल्यात ज्या लिरिक्स ऐकून कान तृप्त नाही मुक्त होतील। भाऊच्या गाण्यामध्ये तुम्हाला ताल, रिदम, वाइब सगळं मिळेल, पण लिरिक्स मात्र मिळणार नाहीत, कारण भाऊने लिरिक्ससाठी कष्टच घेतलेलं नाही। मला तर कधी कधी असं वाटतंय की संजू भाऊने लॉन्ड्रीवाला हे गाणं डोळ्यासमोर ठेवून त्याचं गाणं बनवलं की काय। नाही म्हणजे दोघांचा ताल एकच वाटतोय म्हणून म्हटलं मी। छत्रपती संभाजीनगरचा विशाल सोनावणे लॉन्ड्रीवाला। चाल माझ्या सोबत चाल। मित्रांनो, कुठला पण कवी असो तो काय करत असतो, त्याच्या भावना व्यक्त करत असतो, मग ते गाण्यामध्ये असो किंवा कवितेमध्ये। आपल्या संजू राठोडने सुद्धा तेच केलेलं आहे, फक्त त्याच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत। मित्रांनो, भविष्यात संजू राठोड याचं हे गाणं शाळेमध्ये पाठ्यपुस्तकामध्ये शिकवण्यासाठी जर ठेवलं तर मास्तर लोक याला कसं शिकवतील? गुड मॉर्निंग मास्तर। गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग बाळांनो, खाली बसा, खाली बसा, ए कालो करून खाली बस। हां, तर बाळांनो, आज आपण मराठी विषयाबद्दल थोडंसं चर्चा करणार आहोत। आज आपण एक अशी कविता बघणार आहोत जी कविता कवींनी अगदी मनातून लिहिलेली आहे। कवितेचा शीर्षक आहे लाल लाल लाल। ही कविता जी आहे ती संजू राठोड या कवींनी लिहिलेली आहे। कविराज कवितेमध्ये काय म्हणत आहेत, तर कवितेमध्ये कविराज म्हणत आहेत, लाल लाल कलरची बांगडी, बांगडीचा कलर आहे लाल। लाल लाल कलरची बांगडी, बांगडीचा कलर आहे लाल।
चाल माझ्यासोबत चाल, नाच माझ्यासोबत चाल. तर कवितेचं विश्लेषण असं आहे, जे कविराज संजू राठोड आहेत ते याच्यामधून एका व्यक्तीला संबोधित करीत आहेत, एका व्यक्तीला संबोधून बोलत आहेत. त्याच्यामध्ये असं म्हणत आहेत की एक व्यक्ती आहे, तिने लाल कलरची बांगडी घातलेली आहे आणि बांगडीचा कलर लाल आहे तिच्या. आणि ज्या व्यक्तीनं लाल कलरची बांगडी घातलेली आहे आणि बांगडीचा कलर लाल आहे, त्या व्यक्तीला संजू राठोड सोबत चालायला सांगत आहेत. आणि फक्त चालायला नाही सांगत, तर चालत चालत नाचायला सांगत आहेत. हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. हो मास्तर, आम्ही काही छुट्टे वाटायला का तुम्हाला? मला काही लॉजिक आहे का नाही? काय पैसे सांगायला लागला मला? अरे बाळानो, संजू राठोड हे खूप मोठे कवी आहेत आणि त्यांच्या कवितेवरती असे प्रश्न हे बरोबर नाही. त्यांच्या कविता म्हणजे मनाला भावणाऱ्या आहेत. त्यांच्या कविता ऐकून कित्येक लोकांनी तर आत्मसमर्पण केलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांच्या कविते म्हणजे लॉजिकचा काहीच प्रश्न विचारायचा नाही. कारण माझं स्वतःचं हे मत आहे की त्यांच्या कवितेमध्ये लॉजिक हुडकणं म्हणजे सुईच्या भोकामध्ये दोरा टाकण्यासारखं आहे. हे बघ संजू भाऊ, तुला माझी एक कळकळीची विनंती आहे. तू गाणे लिहितोय, चांगली गोष्ट आहे, तुझे गाणे पॉप्युलर जातात, खूप चांगली गोष्ट आहे. पण कधीतरी पोरांसाठी पण लिहि काहीतरी. अरे प्रत्येक वेळेस त्या पोरींसाठी पोरीच रेल काढू मोठ्या झाल्या र. आमचं पण काहीतरी होऊ दे. लाल लाल कलरची बांगडी, बांगडीचा कलर लाल, चाल माझ्यासोबत चाल, नाच माझ्यासोबत चाल. राहू द्या ताई, तुम्ही असं नाचूनच तुमचं करिअर बनवलंय. आता काय नाचायची गरज नाही. तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम.